हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी अध्याय 13वा. अध्यायाचं नाव आहे क्षेत्रज्ञ विभाग योग. 31वा श्लोक वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 31. यदा भूत पृथक भावम एकस्थम अनुपश्यति तत एव च विस्तारम ब्रह्म संपद्यते तदा. भाषांतर. जेव्हा विवेकी मनुष्य निरनिराळ्या भौतिक शरीरांमुळे होणारे पृथक स्वरूप पाहण्याचे थांबवितो आणि जीवांचा सर्वत्र कसा विस्तार झाला आहे हे पाहतो, तेव्हा त्याला ब्रह्माची प्राप्ती होते. तर भगवान श्रीकृष्णांनी 28 ते 30 या श्लोकांमध्ये सांगितलं ते भाषांतर वाचूया. 28 मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, जो मनुष्य सर्व देहांमध्ये जीवात्म्याला साथ देणाऱ्या परमात्म्याला पाहतो आणि जो जाणतो की नश्वर देहामधील आत्म्याचा आणि परमात्म्याचा कधीही विनाश होत नाही, तो यथार्थ रूपाने पाहतो. 29व्या श्लोकात भगवंत म्हणाले, जो मनुष्य सर्व जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने उपस्थित असल्याचे पाहतो, तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही आणि याप्रमाणे तो परमगतीला प्राप्त होतो. 30व्या श्लोकात भगवंत म्हणाले, जो मनुष्य पाहू शकतो की भौतिक प्रकृतीद्वारे निर्मित शरीरच सर्व कर्म करते आणि आत्मा हा अकर्ता आहे, तोच यथार्थ रूपाने पाहतो. म्हणजे भगवंत अर्जुनाला समजावत आहेत की जेव्हा कुणी व्यक्ती सर्वत्र उपस्थित असलेला परमात्म्याला पाहतो आहे, सगळ्या जीवांमध्ये परमात्मा समान रूपाने उपस्थित असल्याचे तो पाहतो आहे, तर यामुळे हा जो पाहणारा व्यक्ती आहे तो शब्दशः अर्थ बघूया. यदा भूत पृथक भावम. यदा म्हणजे जेव्हा, भूत पृथक भावम आणि पहिल्या ओळीत शेवटी म्हटलं आहे पश्यती. म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती पाहतो की भूत पृथक भावम म्हणजे जीव निरनिराळ्या शरीरात आहेत. पृथक म्हणजे काय? निरनिराळ्या, वेगवेगळ्या. तर देवताच्या शरीरात जीव आहे, मनुष्य, पशु, पक्षी यांच्या शरीरात जीवात्मा आहे. हा एखादा व्यक्ती पाहतो आहे, पण तो व्यक्ती जाणतोय की जीवात्मा जरी या वेगवेगळ्या भौतिक शरीरात असला तरी जीवात्मा हा हे भौतिक शरीर नाहीये. जीवात्मा हा भगवंतांचा अंश आहे, आध्यात्मिक आहे, दिव्य आहे. तर असा हा व्यक्ती आहे, तो शरीरावरून भेदभाव करण्याचं थांबवतो. पुढे आपण वाचलं पहिल्या ओळीत, एकस्थम अनुपश्यती. एकस्थम म्हणजे एकच स्थानी आणि अनुपश्यती म्हणजे प्रमाणित अधिकाऱ्याच्या माध्यमाने पाहण्याचा प्रयत्न करतो. तर प्रामाणिक अधिकारी म्हणजे कोण? अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्त. तर अशा भक्तांकडून नियमितपणे वैदिक शास्त्र श्रवण केल्यामुळे हा व्यक्ती आहे तो जाणतो आहे की जेव्हा या ब्रह्मांडामध्ये प्रलय होतो त्यावेळी या जीवांना जे भौतिक शरीर मिळालेलं होतं ते भौतिक शरीर नष्ट होतं आणि सगळे जीव आहेत ते गर्भोदकशाही विष्णूंच्या शरीरात आश्रयाला राहतात. तर या जीवात्म्यांचं अस्तित्व आहे ते कधीच नष्ट होत नाही. त्यांची शरीर नष्ट होतात, पण जीवात्मा आहे त्याचं अस्तित्व आहे ते कायम राहतो. पुढे आपण दुसऱ्या ओळीत वाचलं, तत एवच विस्तारम. तत एव म्हणजे त्यानंतर,
च म्हणजे सुद्धा आणि विस्तारम म्हणजे विस्तार. तर जेव्हा नंतर पुन्हा सृष्टीची निर्मिती होते तेव्हा भगवंतांद्वारे हे सगळे जीव आहेत ते प्रकट होतात आणि त्यांना भौतिक शरीर दिली जातात. म्हणजेच त्या जीवांचा सर्वत्र विस्तार होतो. दुसऱ्या ओळीत पुढे वाचलं, ब्रह्म संपद्यते तदा. तदा म्हणजे त्यावेळी, ब्रह्म संपद्यते म्हणजे असा व्यक्ती, असं पाहणारा व्यक्ती आहे त्याला ब्रह्माची प्राप्ती होते. म्हणजे हे सगळं पाहणारा, हे सगळं समजून घेणारा जो व्यक्ती आहे त्याला ब्रह्माची प्राप्ती होते. म्हणजे तो स्वतःचे आत्मा स्वरूप जाणतो. तो जाणतोय की मी आत्मा आहे, मी भगवंतांचा दास आहे आणि मला भगवंतांसाठी कार्य करायचं आहे. भाषांतर वाचते आहे. जेव्हा विवेकी मनुष्य निरनिराळ्या भौतिक शरीरांमुळे होणारे पृथक स्वरूप पाहण्याचे थांबवितो आणि जीवांचा सर्वत्र कसा विस्तार झाला आहे हे पाहतो, तेव्हा त्याला ब्रह्माची प्राप्ती होते. तर जीवात्मा आहे तो भगवंतांचा अंश आहे, पण त्याला आपल्या पूर्व इच्छा आणि पूर्व कर्मांनुसार भौतिक शरीर मिळतं. ते शरीर कधी उच्च योनीतलं असतं म्हणजे देवतांसारखं शरीर, कधी नीच योनीतलं असतं, पशु पक्षी वृक्ष असं शरीर. मात्र या शरीरावरून जीवात्म्यांमध्ये भेदभाव करणं हा विवेकी मनुष्य थांबवतोय. भाषांतरात सुरुवातीलाच वाचलं ना आपण, जेव्हा विवेकी मनुष्य. तर विवेकी मनुष्य म्हणजे काय, तर सत असत विवेक बुद्धी असलेला. सत म्हणजे चांगलं, असत म्हणजे वाईट, विवेक म्हणजे फरक करण्याची बुद्धी असलेला व्यक्ती. तर असा विवेकी व्यक्ती आहे, पाहणारा व्यक्ती आहे तो जीवात्म्याला या भौतिक प्रकृतीपासून भिन्न पाहतो. जीवात्म्याचं स्वरूप आहे तो जाणतो. जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास. आणि म्हणून इथे शेवटी म्हटलं आहे ब्रह्म संपद्यते तदा. तर त्याला ब्रह्माची प्राप्ती होते म्हणजे त्याला स्वतःचं स्वरूप समजतं आणि भगवंतांसाठी आपण कार्य करायला हवं हे तो जाणायला लागतो. अशा प्रकारे आपण 31व्या श्लोकाचे शब्द आणि भाषांतर जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.